नमस्कार मंडळी. सातारा पासून 17 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं ज्योतिबावाडी हे गाव कसं आहे हे आज बघूया आपण. आपल्या सोबत आहेत माझे दोन सहकारी मित्र. चला तर बघूया ज्योतिबावाडी हे गाव कसं आहे. गावात जातानाच गावाचा बोर्ड दिसला. बोर्ड बघून आतमध्ये शिरलो. तेवढ्याच समोरून एक गाडी आली. आम्हाला वाटलं गाडी थांबल, पण गाडी काय थांबली नाही. या दोघांच्या करामती चालूच होत्या. चालत चालत पुढं आलो. रस्त्याच्या कडेला बघतोय तर सगळी हिरवीगार रान. एका बाजूला सोयाबीन. या दोघांना पटापटा चालायला लावतोय तर ही काय ऐकणं झाली. तसंच पुढं चालत 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 आलो. साईडला हिरवीगार सोयाबीनची रानं दिसली. तिथला एक शॉट घेतला. त्याच रस्त्यानं पुढं चालत राहिलो. चालत 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 आम्ही पुढं आलो. आजूबाजूला सगळी झाडं दिसत होती. ह्यांचं बोलणं काय संपन. तसंच मागं फिरलो. पाठीमागं बघतोय तर कोण दिसेना. सगळा सुकसुकाट. तिथनं पुढं आलो. गावात जाताना सुरुवातीलाच पाण्याची हापशी दिसली. हापशीकडे बघितलं, तिथं काय कोणच नाही. तिकडून वाईज वरच्या साईडला बघितलं तर भाताची रोपं, हिरवीगार भाताची रोपं दिसत होती. तिकडे जरा कॅमेरा फिरावला. ही दोघं चालली, ही काय थांबणच झाली. ती तिथंच थांबलो. भाताच्या शेतीचा एक सीन घेतला. हिरवागार दिसत होता. ह्या दोघांना हाका मारतो, ही काय ऐकणं झाली ती. मग ह्यांच्या मागं पळ सुटलो. अरे थांबा थांबा तर काय ऐकणं झाली. तिथनं वाईज पुढं आलो. आणि पुढं आल्याबरोबर बघा कशी वावरं दिसते ती. पुढं आलो त्या एका पिंपरणीच्या झाडाखाली तर शंकराची पिंड. त्याचा एक सीन घेतला. वरती बघितलं. इथनं गाव दिसायला सुरुवात झाली. न चालत 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 पुढं आलो. न वरती बघितलं अर्धा डोंगर दिसत होता. ते डोंगराचा एक सीन घेतला. न पुढं आलो. ही बघा हिरवीगार रोपं कशी दिसते ती. यांचं काय संपन्न झालंय. हे बडा बडा तर बघा कशी चालली ती. न पुढं आलो त्या रानात एक आजी दिसली. म्हटलं गपचूप त्या आजींचा व्हिडिओ करावा. त्या आजींचा एक सीन घेतला. बघा कशी वावरात काम करते ती. ही गावाकडची माणसं. तिथनं वर एक कुत्रं दिसलं. त्याला काय झालं ती त्याच्या मागच पळायला लागली. त्याच्या मागं पळ सुटला. तिथनं पुढं आलो. त्याचा मित्र भेटला. त्याची भेट झाली की ती त्याच्याबरच फिरायला लागला. ना आलो ज्योतिबावाडी गावाला सुरुवात झाली. इथनं खालची आळी आहे बघा. इथनं खालच्या आळीचा रस्ता दिसतोय. तिकडं जावं म्हटलं पण ही दोघं म्हणली नको जायला तिकडे. तिथनं माघारी फिरलो. न थोडंसं दिसल तेवढं घेतलं तर माणसं बसल्यात पावसा पाण्याची. ही बघा ज्योतिबावाडीतलं दुकान. दुकानाकडे बघितलं ही दोघं उभी राहिली ती. न वरती आलो. वडाची झाडं दिसते ती. आजूबाजूला कोणच दिसना. न पुढं चालत चालत आलो. ही ज्योतिबावाडीची ग्रामपंचायत. आणि ग्रामपंचायतीतनं त्याच्या कडेला बघा स्टेज आहे. त्याच्या कडेला पाण्याची टाकी. तिथनं पुढं आलो अंगणवाडी. तिथं बसलेली पोरं बघतच होती तोंडाकडं. तिकडून आलो देवळाकडं.
हे बघा ज्योतिबावाडीतलं ज्योतिबाचं मंदिर. मंदिराचा एक सीन घेतला. आता म्हटलं आतमध्ये जाऊन पण बघावं. मंदिरात आतमध्ये गेलो. दरवाजा उघडला आणि मंदिराच्या आतमध्ये गेलो. आतमध्ये गेलो आणि पहिली घंटा वाजवली. तिथनं पुढे गेलो. हे बघा दुसरी पण घंटा वाजवली. ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं. दर्शन झालं. ह्याला म्हणतोय मध्ये येऊ नको तर मधीच येतोय. ये बाबा म्हटलं. तिथनं बाहेर आलो. हे बघा कसं भारी दिसतं या. हे कोणतरी आलेलं. न एक वडाची झाडं व्हायच बघितली. तिथनं माघारी फिरलो. पाण्याच्या टाकीव ही कावड म्हणते त्याला. ही जुनी माणसं अशी फिरायची बघा पाणी आणायला. गुरांना पाणी दाखवायचं असं. ती विचारत होतं काय करतोय. त्यांना सांगितलं. तिथनं व्हायच पुढं गेलो. ही भाताची शेती. रोपं आले ते आत्ताची. हे लांबनं बघितलं तर ज्योतिबाचं देवळ. ह्याला म्हणतोय बाजूला सर तर ह्याचा फोन चालू. ह्यो काय ऐकणं झालाय. इथनं वरती बघितलं. हिरवागार डोंगर दिसतोय. इथं बघितलं तर कोंबड्या होत्या. कोंबड्यांचा एक सीन घ्यायला गेलो. त्या कोंबड्या बावारल्या. त्यांना वाटलं आता होती चिकन तंदुरी. पण काय त्यांच्याकडे बघितलं नाही. परत जाऊ द्या म्हटलं. दिल्या सोडून. तसंच पुढं चालत चालत आलो. हे बघा आपल्या आधी पुढं गेलंय. बाजूला बघितलं घराकडे कोणच दिसना झालंय. न पुढं गेलो. तो जाऊन बसला पण तिथं. असंच पुढं गेलो गेलो. ही ज्योतिबावाडीची प्राथमिक शाळा. तर म्हणलं शाळेकडे जावं आणि आतलं शाळेतलं जरा वाईज एखादा व्हिडिओ करावा. आतमध्ये जायला बघतोय कुलूप. फिरलो म्हणलं शाळेच्या मागं काय आहे बघावं. शाळेच्या मागं गेलो तर तिथं पोरं खेळताना दिसली. त्यांनी बघितलं. म्हणलं तिथनंच माघारी फिरावं. परत ही येतील इकडं. ह्याला म्हणतोय मध्ये येऊ नको तर मधीच येत आहे. न मागा अरे 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 ह्याचा तर काय फोन संपनाच झालाय. इथनं वरनं जेवढं शाळेचं दिसेल तेवढं घेतला सीन. शाळेचं नाव बिव दिसलं थोडस. इथनं शाळेच्या कडनच एक रस्ता आहे डोंगरात जायला. पांदीचा रस्ता. तो रस्ता बघितला. सगळा चिखल झालेला. गुरं जायचा रस्ता. तिथनं वरती गेलो तर पाण्याची टाकी. असं भारी दिसत होतं. तिथनं एक खालचा एक व्हिडिओ काढला. अरे 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 पडशील हळूहळू. तिथनं परत माघारी आलो. माघारी जाताना म्हटलं अजून एक बघावं कसं दिसतंय एक सीन. ही तिघं चालली तीच पुढं. ह्याचा फोन संपना आणि ह्यांची जुडी सुटना. हळू 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 ह्यांच्या मागं चाललो. भारी दिसत होतं. असं चालत 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 पुढे गेलो. बघा कसं दिसतंय. इथनं एक मधली आळी आहे. त्या मधल्या आळीत शिरलो. बघतोय तर घराकडं कोणच दिसना झालंय. तिथनंच आपला एक व्हिडिओ केला बारकासा. तिथनं माघारी फिरलो. तर म्हणलं जावं. परत मध्ये आलो. तर आल्याबरोबर देवळाच्या तिथं व्हायच बघितलं. आता तर कोणच दिसना झालंय. हीच बसली ती आपलीच. नवायच फिरलो. इथनं परत माघारी शिरलो. आता म्हटलं पुढचं काय हे बघावं. असं पुढं चालत चाललेलो तर ह्यो एकटाच दिसतोय. बाकीची दोघं कुठे गेली. ह्यो चाललाय त्याच्याच नादात चाललाय.
आलो पुढं, खालच्या साईडनं बघितलं जुती बॉडी कशी दिसतीय. हे बघा सह्याद्रीच्या पर्वत रांगा हिरव्यागार. असं चालत राहिलो, मधी पाण्याचा डबा. आता म्हणलं इथनं कसं जायचं. हाय हाय हाय, दिसला साईडनं रस्ता दिसला. त्याच्याकडनं गेलो, रस्त्याच्या कडनं हळूहळू गेलो. वरती बघितलं, हिरव्यागार सोयाबीनच्या रानात एक घर. अशी भारी शांततेचं ठिकाण बघा. इथनं त्या घराच्या पुढनं रस्ता होता ना. आता म्हणलं खाली जाऊ, तो यो पाला माटा 50 मीटरचा उतार. इथनं खाली आलो, तर म्हणलं खाली काय बघावं. इथनं खाली चालत वारं सुटलेलं बघा. इथनं खाली आलो, इथं पाण्याची विहीर दिसतीय. ती काय नीट त्या कॅमेऱ्यात आलीच नाही. वाईस पुढं गेलो जरा, म्हणलं आता पुढनं कशी दिसती. हा, इथनं बघा बरोबर दिसली. ही खालची भाताची खचर. इथनं वाईज वरती बघितलं, ही बसलं इथं. ही बघितलं सगळं भारी दिसतंय बघा. इथनं वरचा डोंगर दिसतोय. आता म्हटलं वाईज वरती जावा अजून. इथनं वाईज वरती चालत चालत गेलो. आईला माणसं तर कोण दिसना झाली. इथनच आपलं वरती बघितलं तर कोणच दिसना. म्हणलं काय वरती जाऊन उपयोग नाही, कोण दिसना झालंय तर काय करायचं जाऊन. इथनं माघारी फिरलो, इथं वडा तर दिसतोय एक, पण वड्याला काय पाण्याचा ठेपूच दिसना. तर मंडळी, आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि ती उजव्या कोपऱ्यातली घंटा दाबा. हा, धन्यवाद.